पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। हे रजोगुण मानसाचे समूळ आसुरियेचे धायपण ययांचे अविद्या केले। भगवान अर्जुनाला सांगत आहे की इच्छा नसतानाही मनुष्याला पाप करायला लावणारा कोण आहे, ते म्हणजे काम आणि क्रोध। काम आणि क्रोध आहे। काम आणि क्रोध या म्हणण्यामध्ये विकार, सगळे विकार, नाव फक्त घेतलं काम क्रोधाचं, पण सगळेच विकार हे पापासाठी काय करतात, प्रवृत्त करतात। त्याच्यासाठी काम क्रोध हे उपलक्षण केलेलं आहे। त्यामध्ये लोभ येतो, दंभ येतो, अहंकार येतो। आसुरी संपत्तीचे जेवढे काय आहे ते सगळे दंभो दर्पोभिमानस्य क्रोध पारुष्यमेवच अज्ञानंचाभिजातस्य पार्थ संपद मासुरीम। आसुरी संपदा आहे। आसुरी संपदा, आसुरी संपदा का म्हटलं, यांची वृत्ती आसुरासारखी आहे। काम असेल, क्रोध असेल, दंभ असेल, दर्प असेल, अज्ञान, या अज्ञानाची वृत्ती सुद्धा कशी आहे, आसुरी वृत्ती आहे। आसुरी प्रवृत्ती आहे। आसुरी प्रवृत्ती कशाला म्हणायचं तर नेहमी दुसऱ्यांना पीडा देण्याचं काय आहे, ज्यांना सवय आहे ते आसुर आहे। आसुर ही प्रवृत्ती आहे। आसुर नावाची कोणती जात नसते। आसुर ह्या अंतकरणावर अवलंबून आहे। त्याच्या अंतकरणात भाव कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे, तो आसुर आहे का देव आहे, काय आहे। कारण संताचं वर्णन करत असताना देव म्हणून संताचं काय केलं, वर्णन केलं आहे। देव म्हणून वर्णन केलं। आणि काही लोकांचं वर्णन करत असताना त्यांना आसुर म्हणून वर्णन केलं आहे। ते कोण आहे, आसुर आहे, दैत्य आहे, पापी आहे। असं का तर त्यांच्या अंतकरणातील भाव तसा आहे। जसा ज्याच्या अंतकरणात भाव असेल तसं त्याला बोलल्या जातं। चांगला भाव असेल, भगवत विषयक भाव असेल, भजन कीर्तनाची सवय असेल तर त्या मनुष्याला लोक सहज म्हणतात देव माणूस आहे, चांगला माणूस आहे। आणि एखाद्याला जर दुसऱ्याला त्रास देण्याचीच प्रवृत्ती असेल, दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये ज्याला काय येतो, अनेकाच्या घाते ज्यांची निवतील चित्ते त्याची ओळखावे पापी। असं ज्यांना आनंद वाटतो दुसऱ्याची निंदा करायला, चहाडी करायला, ज्यांना आनंद येतो त्या प्रवृत्तीच्या लोकांना काय म्हणतात, आसुरी प्रवृत्ती, राक्षसी वृत्तीचे लोक म्हणतात। म्हणून आणि त्यांना तसं प्रवृत्त करणारे हे कोण आहे, काम क्रोधाधिक विकार आहे। काम क्रोधाधिक विकार म्हणून काम असेल, क्रोध असेल इत्यादी जे काही सर्व विकार आहे त्या सगळ्याच विकाराला काय म्हटले, आसुरी संपत्ती म्हटले। आसुरी संपत्ती भगवंताने ही आसुरी संपत्ती आहे।
मागच्या ओळीत सांगितलं, हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रियग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहाधिक बंड जगावरी. संपूर्ण जगावर या कामक्रोधाचं काय आहे? बंड आहे. बंड म्हणजे संपूर्ण जगाला या कामक्रोधाने व्यापलेला आहे. कशाच्या द्वारे व्यापलेला आहे? व्यामोह, विशेष मोह. विशेष मोहाच्या द्वारे. विशेष मोह, अज्ञानाला विशेष मोह म्हटलेला आहे. मोहाचं कारणच काय आहे? अज्ञान आहे. ज्या ठिकाणी अज्ञान असतं त्या ठिकाणी मोह निर्माण होतो. ज्ञानाच्या ठिकाणी मोह निर्माण होत नाही. म्हणून अर्जुनाला जो मोह निर्माण झाला होता, स्वजन सोयरे पाहून जो मोह निर्माण झाला, तर ते त्याच्या अज्ञानामुळे निर्माण झाला. त्याला त्याचं काय होतं? अज्ञान होतं. मग भगवंताने ते अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला. भगवंताने सगळ्या दृष्टीने समजून सांगितलं की देहाच्या दृष्टीने जर पाहिलं, देहाच्या दृष्टीने जर पाहिलं तर हे मरणारच आहे. तरी काय हे होती चिरंतन. अर्जुना, जर तू या भीष्मादिकांना मारलं नाही तर हे काय चिरंजीव राहणार आहे का? एक ना एक दिवस यांना मरणं आहेच. तू मारलं नाही म्हणजे मरणार नाही असं काही नाही, मरणारच आहे एक ना एक दिवस. आत्मदृष्टीने जर तू यांना पाहत असतील, भीष्माच्या आत्म्याला जर तू भीष्माचार्य म्हणत असतील, तर मग न जायते वा म्रियते कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूयाः. आत्मा कधी मरतोही नाही आणि कधी उत्पन्नही होत नाही. आत्म्याला जन्म आणि मरण. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. असं सांगितलं. स्वधर्माच्या दृष्टीने सांगितलं, तू क्षत्रिय आहे, युद्ध करणं तुझ्यासाठी काय आहे? श्रेष्ठ आहे, हा तुझा धर्म आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणच्या अज्ञानाची काय केली? निवृत्ती केली. भगवंताने अर्जुनाचं अज्ञान दूर केलं. अज्ञान जोपर्यंत होतं तोपर्यंत अर्जुनाला काय होतं? मोह होता. आणि एकदा सगळं अज्ञान निघून गेलं, मग भगवंताने विचारलं. शेवटच्या 18व्या अध्यायामध्ये सगळं सांगून झाल्यावर निवांत भगवंताने सांगितलं, अर्जुना, असं असं शास्त्र सांगतं, असं असं पूर्वीच्या लोकांनी केलेलं आहे, असं असं माझं म्हणणं आहे. आता तुला काय करायचं? यथेच्छसी तथा कुरु. तुला जसं युद्ध करायचं असेल किंवा न करायचं, तुझ्या मनामध्ये जे असेल, यथेच्छसी तथा कुरु. बरोबर बाबा विनोदाने सांगत असतात, देवाने अर्जुनाला सांगितलं यथेच्छसी तथा कुरु, म्हणजे तुला जशी झक मारायची असेल त्यांच्या भाषेत अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुला आता काय करायचं ते तू कर. तुला वाटलं युद्ध करायचं, युद्ध कर. तुला वाटलं निघून जायचं, निघून जा. कारण भगवंताला माहीत होतं याच्या अंतःकरणात आता काय राहिला नाही? मोह राहिला नाही. अज्ञानच राहिलं नाही. अज्ञानच राहिलं नाही मग मोहाचा काहीच संबंध येत नाही. अज्ञानाच्या ठिकाणी मोह असतो. अर्जुनाने त्या ठिकाणी उत्तर दिलं, देवा, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत. अच्युत, हे अच्युता, त्वत्प्रसादात, तुझ्या कृपेमुळे मोह नष्ट. हा माझा सगळा मोह काय झालेला आहे? आता नष्ट झालेला आहे. स्मृतिर्लब्ध्वा, मला माझी स्मृती, आठवण झालेली आहे ज्ञानाची. मी कोण आहे, हे जगत कसं आहे, सगळं मला आता काय झालेलं आहे? ज्ञान झालेलं आहे. म्हणजे अज्ञान निघून गेलं. अज्ञान निघून गेला म्हणजे मोह संपला. म्हणून व्यामोह, अज्ञान निघून गेलं. आणि हे अज्ञान कुठं जातं? बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, आपुली कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. अज्ञानाची निवृत्ती, अज्ञानाचा नाश हा संताच्या संगतीमध्ये होत असतो. म्हणून यांचे व्यामोहाधिक बंड जगावरी, या कामक्रोधाचं जगावर सगळं बंड पसरलेलं आहे. जगाला यांनी व्यापलेलं आहे. आणि ते व्यामोह म्हणजे विशेष प्रकारचा मोह म्हणजे अज्ञान. अज्ञानाच्या द्वारे कामक्रोधाने सगळं जग व्यापलेलं आहे. सगळं जग व्यापलेलं आहे. कुठं नाही अज्ञान? अज्ञान कुठं नाही. जेवढं म्हणून जगत आहे ते सगळं जगत या अज्ञानाने व्यापलेलं आहे. अज्ञान शब्दाचाच अर्थ होतो माया. मायेलाच अज्ञान म्हटलेलं आहे. मायेचे बरेच नाव शास्त्रकारांनी केलेले आहे. सांख्यजी येते गाती, सांख्यशास्त्रकार त्यांच्या भाषेमध्ये मायेला प्रकृती म्हणतात. ही कोण आहे? प्रकृती आहे. आणि वेदांत्याकडे जर गेलं तर त्या मायेला त्यांच्या भाषेत माया म्हणतात. माया, कोणी तिला प्रधान म्हणतं, कोणी अविद्या म्हणतं, कोणी अज्ञान म्हणतं. हे सगळे
एकाच मायेचे सगळे वेगवेगळे काय आहे, नाव आहे. माया म्हणजेच अज्ञान. आणि हे सगळ्या जगामध्येही माया पसरलेली आहे, माया पसरलेली आहे. किंबहुना या जगामध्ये माया पसरलेली नसून मायेमुळेच हे सगळं काय आहे, जग आहे. माया आहे म्हणून सगळं जग आहे. मायाच जर नाही तर मग काय नाही, जग सुद्धा नाही. म्हणून हे अज्ञानाचं बंड जगावर पसरलेलं आहे. आणि या अज्ञानालाच भगवंताने काय म्हटलंय, आसुरी संपत्ती आहे. पार्थ संपदम आसुरीम, शेवटला नाव घेतलंय अज्ञानाचं. काय दंभो दर्प विमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. ही काय आहे, आसुरी संपत्ती आहे. आसुर हे सगळे आसुर आहे. आसुर आसुर. उद्याचा सण दिवाळीचा जो सण आहे, तर सणाच्या अगोदर काय असतं, नरक चतुर्दशीचा सण आहे. तो सुद्धा एका आसुराच्याच निमित्ताने आहे, आसुराच्याच निमित्ताने आहे. हां, तर उद्या नरक चतुर्दशी आहे. नरक चतुर्दशी म्हणजे हे भौमासूर, त्या भौमासुराच्या वधाचा दिवस आहे. वधाचा दिवस, ज्यावेळेस हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोन दैत्य होते, दोघं भाऊ होते, बलाढ्य राक्षस होते. त्यामधील अगोदर हिरण्याक्षाने काय केलं, स्वर्गावर आक्रमण केलं. हिरण्यकश्यपूचं नंतर हिरण्याक्षाने स्वर्गावर आक्रमण केलं. आता हिरण्याक्ष बलाढ्य राक्षस होता, बलाढ्य राक्षस होता. तर त्याला पाहून सगळेच घाबरले, सगळेच घाबरले. आता घाबरल्यावर युद्धच केलं नाही त्याच्याबरोबर. इंद्रादिक देव सगळे घाबरून काय झाले, पळून गेले, निघून गेले. त्याच्यासोबत युद्धच केलं नाही. आता स्वर्गाचं राज्य त्याचं झालं, हिरण्याक्षाचं, पण युद्धच झालं नाही. त्याच्यामुळे त्याला काय नाही, मजा नाही आली. त्याला वाटलं आपल्यासोबत कोणीतरी युद्ध करायला पाहिजे, कोणीतरी आपल्या एवढा बलाढ्य राक्षस पाहिजे युद्ध करण्यासाठी, अशी त्याची इच्छा होती. त्यानंतर काय केलं म्हणजे आपल्यासोबत कोणीतरी युद्ध करायला येईल. मग सगळ्या जगाताला त्रास देण्याला काय केली, सुरुवात केली. सगळ्या जगाला त्रास द्यायला सुरुवात केली. अख्खी पृथ्वीच त्याने उचलली, पृथ्वी सगळी उचलली, काखेत घातली आणि पळून गेला पाताळामध्ये. खाली पाताळात पृथ्वी नेली, समुद्रामध्ये बुडून टाकली पृथ्वी हिरण्याक्षाने. आता हे सगळे देव विनंती केली सगळ्यांनी, देवा पृथ्वीला त्रास होत आहे, पृथ्वी रसातळामध्ये पाताळामध्ये समुद्रामध्ये गेलेले आहे, तुम्ही काहीतरी करा. या राक्षसाने सगळ्यांना त्रास दिलेला आहे, याचा नाश करण्यासाठी तुम्ही काहीतरी करा. भगवंताने आश्वासन दिलं, ठीक आहे मी अवतार घेतो. आणि भगवंताने त्या ठिकाणी कशाचा अवतार घेतला, वराहाचा अवतार घेतला. वराह रूपाने भगवान अवतरित झाले आणि खाली नेलेली ती समुद्रातली पृथ्वी, ती पृथ्वी भगवंताने काय केली, वर काढली आणि परत तिच्या जागेवर स्थिर केली, परत तिच्या जागेवर स्थिर केली. आणि हिरण्याक्ष नावाचा जो दैत्य, त्या दैत्यासोबत काय केलं, युद्ध केलं. युद्ध. आता तो दैत्य साधारण नव्हता, फार मोठा दैत्य होता. बरेच दिवस त्यांचं काय चाललं, युद्ध चाललं. बरेच दिवस, कितीतरी 1000 वर्ष युद्ध चाललं त्यांचं, असं वर्णन आहे पुराणामध्ये. एवढं मोठं युद्ध चाललं. आता या युद्धामध्ये काय झालं तर भगवंताच्या अंगाचा काय निघला, घाम निघला. वराह भगवंताच्या अंगामधून सगळा घाम निघला. घाम निघून 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 खाली चिखल झाला मातीमध्ये. एवढा मोठा घाम निघला भगवंताच्या अंगाचा. आणि तो जो घाम होता, त्या घामाने पृथ्वी मातेला गर्भधारणा झाली, घामापासून. कारण भगवान परमात्मा म्हणजे साक्षात ऐश्वर्य संपन्न, सगळ्या शक्तीचा सागर भगवान परमात्मा आहे, सगळ्या शक्तीचा. आणि एवढं असूनही भगवान परमात्मा म्हणजे ब्रह्मचारी शिरोमणी आहे, ब्रह्मचारी. आणि शास्त्र सांगतं, जो नैष्ठिक ब्रह्मचारी असतो, त्या नैष्ठिक ब्रह्मचार्याचं जे वीर्य आहे ते त्याच्या घामामध्ये जात असतं, घामातून बाहेर पडत असतं. आणि म्हणून भगवंताचा घाम त्या पृथ्वीवर पडला, त्या घामाच्या द्वारे पृथ्वी मातेला काय झाली, गर्भधारणा झाली, गर्भधारणा. ते हनुमंताचं तसंच झालं होतं. हनुमंताचा घाम पडला, त्या मगरीने गिळला
आणि तिला मकरध्वज नावाचा काय झाला, पुत्र झाला होता. तसं भगवंताच्या घामापासून पृथ्वी मातेला गर्भधारणा झाली आणि त्या पृथ्वीपासून काय झाला, एक मुलगा जन्माला आला. पृथ्वीपासून जन्माला आला. पृथ्वीचं नाव काय आहे, भूमी. भूमी, पृथ्वीचं नाव भूमी आहे. आणि भूमीपासून जन्माला म्हणून त्याचं नाव काय ठेवलं, भौम. भौम सुरुवातीला चांगला होता, पण संगतीने काय झालं, बिघडला. त्याला आसुराचं काय झालं, वृत्ती प्राप्त झाली, आसुराचे संस्कार प्राप्त झाले, म्हणून त्याचं नावच भौमासूर पडलं. त्यालाच दुसरं नाव त्याचं नरकासूर. भौमासूर म्हणा, नरकासूर म्हणा, असा दैत्य. आता यांचं सगळं संपलं, पण त्याने त्रास द्यायला काय केली, सुरुवात केली. सगळ्या पृथ्वीवर त्याने त्रास देण्यासाठी सुरुवात केली. राहिलेले यज्ञ, मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेने. सगळे ब्राह्मण त्याला घाबरून पळून गेले. काही मंडळी होते वारकरी वैष्णव भगवंताचं कीर्तन करणारे, पण घाबरले सगळे, मरणापुढे घाबरले आणि सगळं बंद पडलं. यज्ञ यागादिक कर्म असेल सगळेच कर्म बंद पडले. भयानक जगाला त्रास देण्याला त्यांनी सुरुवात केली, भौमासुरानी, नरकासुरानी. आणि त्याचा वध करण्यासाठी इंद्रावर त्यांनी स्वारी केली. परत इंद्रावर स्वारी केली हिरण्याक्षासारखी. आणि इंद्रावर स्वारी करून इंद्राला त्याने मारलं, युद्ध केलं इंद्रासोबत. इंद्राला हाणमार केली आणि इंद्राचा काय घेतला, मुकुट काढून घेतला. इंद्राचा मुकुट काढून घेतला. त्यानंतर इंद्राची आई होती, इंद्राची आई होती. इंद्राच्या आईने सांगितलं, अरे माझ्या मुलाला मारलं, माझ्या मुलाचा मुकुट काढून घेतला. त्याने सांगितलं, तुझ्या मुलान तू कोण आहे, चल काढ. म्हटले, काय असेल तुझ्याकडे सोनं नाणं. मग तिने आपलं काय केले, कुंडल काढून दिले. दोन्ही कुंडल त्या ठिकाणी तिने काढून दिले, कुंडल काढून दिले. आता कुंडल घेऊन गेला, त्याचा मुकुट घेऊन गेला, सगळंच घेऊन गेला. नंतर इंद्र परत देवाला शरण गेला. भगवान कृष्णाकडे इंद्र आलेला आहे. भगवंताला सांगितलं, देवा, या भौमासुराने पृथ्वीला त्रास दिलेलाच आहे, पण स्वर्गावर आक्रमण केलं, माझा मुकुट काढून नेला, सगळं राज्य घेतलं आणि माझ्या आईचे काय घेतले, कुंडल काढून घेतले. देवा, तुम्ही काहीतरी करा, तुम्ही काहीतरी करा. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, ठीक आहे, याचा आम्ही काय करू, नाश करू. निघाले भगवान परमात्मा, युद्धासाठी तयार झाले. सत्यभामा म्हणाली, मी येऊ का, येऊ का मी. भगवंताने सांगितलं, तिथं आपल्याला लग्नाला नाही जायचं, जोडीने जायला, युद्ध करायला जायचं, युद्ध करायला. सत्यभामेने सांगितलं, लग्नाला तर आपण जोडीनंच जातो, पण युद्ध करायला कधीतरी पाहू द्या, आम्हाला येऊ द्या. चला म्हटले. दोघं जोडीने गेले युद्ध करण्यासाठी, युद्ध करण्यासाठी. आता भगवंताचं आणि त्या भौमासुराचं फार भयंकर युद्ध झालं. बरेच दिवस युद्ध चालू होतं, पण भगवंताच्या त्याने काय मारल्याच जायना. फार मोठं युद्ध झालं, फार मोठं. पण भगवंताला तो भौमासूर नरकासूर आवरतच नव्हता. सत्यभामा म्हणाली, का हो तुम्ही घरी लयच गप्पा सांगता, मी अमक्याला मारलेला आहे, तमक्याला मारलेलं आहे, असा पराक्रम केला, तसा पराक्रम केला, नुसतं आमच्याजवळच गप्पा मारता का, हे एवढे दिवस झाले तुमच्या ज्याने मारणार राक्षस, मी मारू का म्हटली. सत्यभामा म्हटली, मी मारू का. देवाला आनंद वाटला, वा आपल्याच्याने मरत नाही, आपल्या बायकोच्याने मरत असेल, का मारा म्हटले. परत विचारलं, मारू का, म्हटले मारा. परत एकदा विचारलं, मारू का. 3 वेळेस सत्यभामीने काय केलं, विचारलं, देवा मी मारू का. आणि भगवंताने 3 वेळेस होकार दिल्यानंतर सत्यभामीने काय केला, बाण काढला आणि एकाच बाणामध्ये भौमासुराचा काय केला, वध करून टाकला, मारून टाकला भौमासूर. तो दिवस म्हणजे उद्याचा दिवस आहे, आश्विन महिन्यातील वद्य पक्षातील चतुर्दशी. त्याला मारलं म्हणूनच नरक चतुर्दशी, नरकासुराला मारलं म्हणून नरक चतुर्दशी त्याचं काय पडलेलं आहे, नाव पडलेलं आहे. अशी ही उद्याची कथा. फार मोठा महत्त्वाचा सण आहे, दिवाळीचा सण म्हणजे फार महत्त्वाचा सण आहे. आणि नरक चतुर्दशी उद्याची, ही नरक चतुर्दशी म्हणजे फार मोठा एक पर्वकाळ आहे, पर्वकाळ आहे. त्या ठिकाणी त्या दैत्याने वरदान मागून घेतलं, देवा आज तुम्ही माझा वध करत आहे, मरताना वरदान मागितलं, असं मला वरदान द्या, या दिवशी जो कोणी ब्रह्ममुहूर्तावर अभ्यंग स्नान करेल त्याला नरकाच्या यातना भोगाव्या लागल्या नाही पाहिजे. भगवंताने सांगितलं, मरणाच्या वेळेला तो मागितलेला तथास्तु, वर देऊन टाकला भगवंताने. ब्रह्ममुहूर्तावर नरक चतुर्दशीला जो कोणी अभ्यंग स्नान करील त्याला नरकाच्या यातना भोगाव्या लागणार नाही.
नरक चतुर्दशी आहे. ठीक आहे, वरदान देऊन टाकलं. आणि त्या ठिकाणी त्या दिवशी भगवंताने काय केलं, सगळ्या अंगाला माती अजून ते द्रव्य सगळं अंगाला लावलं आणि अंगाला सगळं द्रव्य लावून भगवंताने काय केलं, गंगेच्या पाण्याने स्नान केलं. अशी कथा आहे. सत्यभामेला सुद्धा भगवंताने स्नान करायला सांगितलं आणि स्नान करून झाल्यावर सत्यभामेने विचारलं, का हो देवा, आतापर्यंत तुम्ही एवढे राक्षस मारले, कधी आंघोळ केलेलं वर्णन नाही आलं. कुठं ऐकायला मिळालं का देवाने या राक्षसाला मारलं आणि आंघोळ करून बसला? आजपर्यंत ऐकलं नाही देवा. आणि हा राक्षस मारल्यानंतर तुम्ही स्नान कशासाठी केलं? स्नान कशासाठी केलं? देवाने सांगितलं, सत्यभामे, हा राक्षस म्हणजे कोण आहे तुला तरी माहीत आहे का? तुला तरी माहीत आहे का? तू सत्यभामा नाही. तू कोण आहे? सत्यभामा नाही. तू साक्षात लक्ष्मी आहे. आणि भूमी हे तुझं स्वरूप आहे. पृथ्वी म्हणजेच लक्ष्मी माता. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडली. हे भूमीला काय म्हटलंय? विष्णू पत्नी. भगवान महाविष्णूची पत्नी आहे. पृथ्वी म्हणजे भगवान विष्णूची पत्नी आहे. आणि सत्यभामे, मी साक्षात विष्णू आहे. वराह रूपामध्ये सुद्धा कोण होतो? मीच होतो. वराह रूपामध्ये असताना मी युद्ध केलं, माझ्या अंगाचा सगळा घाम खाली पडला आणि त्या घामामधून पृथ्वीला म्हणजे तुला गर्भधारणा झाली आणि तुझ्या पोटी हा राक्षस जन्माला आला. म्हणून भौमासूर, नरकासूर. आता या नरकासुराची माय कोण आहे? तू आहे. या नरकासुराचा बाप कोण आहे? मीच आहे. आपला मुलगा आहे. सत्यभामा रडायला लागली, मला अगोदर कोण नाही सांगितलं, मीच मारलं पोराला. अरे त्याला मारायचंच होतं, पण आता सांगतो तू विचारलं म्हणून. आपल्या पोटचा पोरगा असल्यामुळे, आपला मुलगा असल्यामुळे आपण त्याला मारलं. आता सुतक नाही लागलं का? त्याला आपण मारलं ना. आपण त्याला मारल्यामुळे आपल्याला सुतक लागलं, सुतक. आणि मग सुतक फेडण्यासाठी काय करावं लागतं? स्नान करावं लागत असतं. स्नान. पण सत्यभामेने सांगितलं, सुतक 10 दिवस असतं देवा, एका दिवसात कसं काय आवरलं तुम्ही? काय कोणाचं लग्न आहे काय? एका दिवसात कसं काय आवरलं? देवाने सांगितलं तसं नसतं. हा आसुर योनीतला आहे. आसुर आहे म्हणजे याचं उपनयन संस्कार झालेच नाही. शास्त्र सांगतं, ज्या मनुष्याचं उपनयन झालं नाही, खरं तर त्याचं सुतकच नसतं. ज्याचं उपनयन झालं नाही आणि तो मेला, त्याचं खरं सुतकच राहत नाही. म्हणून भगवंताने सांगितलं, हा नरकासूर आहे. उपनयन झालं नाही त्याच्यामुळे याला मारलं. आणि उपनयन न होता जर एखादा मेला तर त्याचं सुतक फक्त स्नानाने फिटत असतं. स्नान करून घेतलं आणि भगवंताने काय केलं? सुतक फेडलं, सुतक. म्हणून या भौमासुराचा, नरकासुराचा वध केला म्हणून नरक चतुर्दशी असं नाव पडलं. आणि भगवंताने त्याला वर दिलेला होता, ब्रह्ममुहूर्तावर जो कोणी अभ्यंग स्नान करेल त्याला नरकाच्या यातना भोगाव्या लागणार नाही. आणि दुसरं विशेष म्हणजे या नरक चतुर्दशीच्या दिवशी दीप म्हणजे दिवा लावण्याला काय आहे? महत्त्व आहे. शास्त्रामध्ये यमदीपन म्हटलेलं आहे. यमासाठी लावल्या जाणारा दिवा त्याला यमदीपन म्हणतात. यमदीपन. यमदीपन हा दिवा जर आपण आपल्या घरामध्ये लावला नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी 2 दिवस, यमदीपन यमाच्या नावाने जर आपल्या घरामध्ये दिवा लावला तर शास्त्र सांगतं त्याच्या घरामध्ये कधीही दरिद्री येत नाही. लक्ष्मी त्याच्या घरामधून कधीही रुसून जात नाही. त्याच्या घरातील सुख, समृद्धी, ऐश्वर्य टिकून राहतं. घरामध्ये भांडणतंटे होत नाही. भगवंताचा वास त्या घरामध्ये असतो. यमाच्या नावाने दिवा लावावा लागतो. कुठं लावायचा? दक्षिण दिशेला. आपल्या घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावायचा यमाच्या नावाने. आता लोकांचं एवढं अवघड झालं, लोकाला दक्षिण आणि उत्तर एवढं सुद्धा कळत नाही. कुंकडं दक्षिण आहे, कुकडं एवढं सुद्धा कळत नाही लोकाला. एवढं सुद्धा सोपं आहे. आपल्या घरी जायचं, घरी गेल्यानंतर सूर्यनारायण ज्या ठिकाणाहून उगवतो तिकडं तोंड करायचं. जिकडून सूर्यनारायण उगवतो तिकडं तोंड करायचं. आणि तिकडं तोंड केलं की आपल्या उजव्या हाताला काय करायचा? दिवा लावायचा. घर आहे, घरापासून सूर्यनारायणाकडे तोंड करायचं आणि उजव्या हाताची जी भिंत आहे त्या भिंतीला काय करायचा? दिवा लावायचा. तिकडं भिंतीकडे दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा लावायचा. त्या दिव्याखाली अगोदर तांदूळ घालायचे. तांदूळावर काय करायचा? दिवा लावायचा. तेलात लावला तरी चालतो, तुपात लावला तरी चालतो. तुपामध्ये तो दिवा लावायचा
आणि त्या दिव्यामध्ये 2 वाती घालायच्या, एका वातीचा नाही, 2 वातीचा दिवा लावायचा, 2 बाजूला 2 वाती. असं यमदीपन उद्याच्या दिवशी केलं जातं असं शास्त्र सांगतं. म्हणून समूळ आसुरीचे हे अज्ञान आसुर आहे. आसुर व्यामोहादिक बंड जगावरी हे रजोगुण मानसाचे समूळ आसुरीचे धायपन ययांचे अविद्या केले. पुढे ज्ञानोबा वर्णन करत आहे. हे काम क्रोध कसे आहे? हे मानसाचे रजोगुण, काम क्रोध इत्यादी सर्व विकार, जे काही विकार आहे हे सगळे विकार कुठून निर्माण झाले? मनापासून निर्माण झाले. काम क्रोध कुठे येतात? मनामध्येच येतात. शरीरामध्ये काम क्रोध नाही. स्थूल शरीरामध्ये हे काम क्रोधाधिक विकार नसतात. हे काम क्रोधाधिक विकार मनामध्ये आहे, सूक्ष्म शरीरामध्ये आहे. कारण शरीरामध्ये सुद्धा नाही. कारण शरीरामध्ये फक्त अज्ञान असतं आणि हे विकार जे आहे ते सूक्ष्म शरीरामध्ये आहे. त्या पंचदशीमध्ये प्रत्येक शरीराचे रोग सांगितलेले आहे. कोणत्या शरीराचा कोणता रोग आहे? ताप येणं, सर्दी होणं, खोकला येणं, हे जे रोग आहे हे स्थूल शरीराचे रोग सांगितले. आणि काम क्रोध हा दया, हा काम क्रोध लोभ ममता मोह हे सगळे जे आहे ते सूक्ष्म शरीराचे काय आहे? विकार आहे, सूक्ष्म शरीराचे रोग आहे. आणि अज्ञान हे कारण देहाचं काय आहे? रोग आहे असं सांगितलेलं आहे. तर मानसाचे शब्दाचा अर्थ होता मनापासून. हे रजोगुण मानसाचे काम क्रोधाचे विकार आहे ते मनापासून निर्माण झाले आणि मनातील रजोगुणाचं ते काय आहे? कार्य आहे. मनामध्ये सत्वगुण असतो, मनामध्ये रजोगुण असतो आणि मनामध्ये तमोगुण सुद्धा असतो. तिन्ही गुण मनामध्ये आहे. कधी एखादा वर येतो, 2 झाकलेले असतात. कधी सत्वगुण वर असतो, रजतम झाकलेले असतात. कधी रजोगुण येतो तर सत्वगुण आणि तमोगुण झाकलेले असतात. कधी तमोगुण वर येतो तर सत्वगुण आणि रजोगुण हे 2 झाकलेले असतात. भगवंताने 14व्या अध्यायात हे विस्ताराने त्याचं काय केलं आहे? वर्णन केलं आहे. तर त्या सत्वगुणाचं कार्य म्हणजे परमार्थाकडे ज्ञानाकडे काय करतो? सत्वगुण प्रेरित करतो. ज्ञानसंगेन चानघ, ज्ञानामध्ये किंवा सुखामध्ये जो प्रवृत्त करतो त्याला सत्वगुण म्हणावं. रजोगुण जो आहे तो मनुष्याला कर्मामध्ये प्रेरित करतो आणि तमोगुण आळसामध्ये निद्रामध्ये प्रवृत्त करत असतो. लोभ प्रवृत्तीरारंभ कर्मणा मशमस पृहा रजस्येतानि जायन्ते. रजोगुणापासून याची काय आहे? निर्मिती आहे. लोभ प्रवृत्तीरारंभ, लोभ या ठिकाणी उपलक्षण केलं. जसं इथं काम क्रोध म्हटलं तसं गीतेमध्ये भगवंताने त्याला लोभ म्हटलेलं आहे. म्हणजेच काम क्रोध लोभ दंभ दर्प अभिमानी सगळेच विकार रजस्येतानि जायन्ते हे रजोगुणापासून निर्माण झालेले आहे. सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच. सत्वगुणापासून ज्ञान आणि रजोगुणापासून लोभ निर्माण होतो असं भगवान सांगतात. म्हणून हे काम क्रोधाधिक विकार कसे आहेत? ज्ञानोबा म्हणतात रजोगुण मानसाचे समूळ आसुरीचे धायपन यांचे अविद्या केले. रजोगुणापासून उत्पन्न झाले आणि समूळ आसुरीचे, आसुरी संपत्तीचे सगळे आहे. यांच्या सगळ्या शरीरामध्ये काय आहे? आसुरी संपत्ती आहे. काम जरी असला तरी आसुरच आहे, क्रोध जरी असला तरी आसुरच आहे, सगळेच आसुर आहे. कारण या एका जणाने मोठमोठ्या माणसाची काय केली? माती करून टाकली, माती करून टाकली. क्रोध नावाचा एकच विकार तो जर शरीरामध्ये उठला तर सगळ्या सत्वगुणाचा भंग करून टाकतो. एखाद्या मनुष्याला जर राग आला तर पुढचा कोण आहे माणसं पाहतच नाही. आपल्याला जर राग निर्माण झाला तर पुढं आपल्याला कोण बोलत आहे हे आपल्याला कळत नाही. एखाद्या पोराला जर राग आला ते आई वडिलाला सुद्धा काही समजत नाही, शिव्या देण्यासाठी घाबरत नाही. सामान्य लोक असतात, साधू आहे, महात्मा आहे, कळतच नाही, त्यांना कळत नाही. संताला सुद्धा ते बोलतात, शिव्या देतात संतांना, साधू संतांना. त्यांच्या डोक्यामध्ये काय असतो? राग असतो. राग क्रोध नावाचा विकार आहे. तो मनामध्ये उत्पन्न झाला की मनुष्याला समजतच नाही आपण कोणाला बोलत आहोत, आपण काय करत आहोत, काहीच समजत नाही. झाली क्रोधासवे भेटी तोंडा वाटे नरकलोटी. क्रोधासवे भेटी झाली आणि तोंडा वाटे नरकलोटी. तुकोबाराय म्हणतात क्रोध जर अंतःकरणामध्ये निर्माण झाला
तर त्या मनुष्याच्या तोंडामधून निघणारे शब्द म्हणजे काय आहे? नरकच आहे, नरक साक्षात. त्याच्या तोंडातून निघणारे शब्द, कारण ते शब्द हे क्रोध प्रेरित असतात, क्रोधाने निघालेले असतात. क्रोध जर मनुष्याच्या अंतःकरणात निर्माण झाला तर त्याच्या सगळ्या पापाचा नाश होतो. पुण्याचा काय होतो? क्षय होतो, पापाचा नाही. भगवंताच्या नामाने पापाचा क्षय होतो. तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय, होणार ते होय प्रारब्धेची. तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय. राग जर आला तर मनुष्याचं पुण्य निघून जात असतं. म्हणून कोणाचाही राग करायचा नाही. क्रोध आल्यानंतर पुण्य टिकत नाही. पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे दुर्वास ऋषींच्या बाबतीत. त्या ठिकाणी असं वर्णन आहे की दुर्वास महाराज यांचं बरंचसं जे तप आहे ते तप सगळं क्रोधामध्ये निघून गेलं. बरंच त्यांनी केलेलं जे तप आहे ते क्रोधामध्ये निघून गेलं. कारण दुर्वासासारखा क्रोध कोणालाच येत नव्हता. दुर्वास फार क्रोधी होती. अजून सुद्धा एखाद्याला जर क्रोध आला तो लोक म्हणतात दुर्वास मेला नाही, हा पोटाला आला काय काय माहित. म्हणजे क्रोधी जर असेल तर दुर्वासाची उपमा दिली जाते. एवढा दुर्वासाला काय होता? क्रोध होता. पण तुकोबाराय सांगतात तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय. राग जर आला तर सगळं पुण्य काय होऊन जातं? निघून जातं, निघून. लोभ नावाचा विकार आहे. काय महात्म्य आहे या लोभाचं सुद्धा. लोभाचं महात्म्य सांगताना सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैशा परी. उपमा दिलेली आहे लोभ्याची. आम्हाला देव किती आवडतो. जसं लोभ्याला धन आवडतं तसा आम्हाला देव आवडतो. लोभी माणसाचं फारच धनावर प्रेम असतं. धनासाठी तो जीव देण्यासाठी तयार होतो पण धन सोडत नाही. तो का म्हणे धन धनासाठी देती प्राण. धनासाठी प्राण देण्याला तयार होतात, प्राण देण्याला मरतात लोक. काही काही आता पूर्वीच्या काळामध्ये बँका नव्हत्या, पैसे ठेवण्यासाठी बँका नव्हत्या. मग पहिले लोक काय करायचे? सगळं पुरून ठेवायचे, पुरून ठेवायचे. कोणालाच सांगत नव्हते ते आमच्या ठिकाणी पुरून ठेवलं. बायकोला सांगत नव्हते, पोराला सांगत नव्हते, कोणालाच सांगत नव्हते. मरायला आलो तरी त्याला असं वाटत होतं नाही मरत नाही आपण, जगलो वाचलो तर, म्हणून सांगतच नव्हते. आणि अशा ज्याच्यामध्ये ते मरून जायचे लोक. आणि लोक मेले. ते धन तसंच, धनामध्ये आसक्ती गुंतलेली, वासना गुंतलेली, म्हणजे धनावर साप होऊन बसत होते, साप होऊन. म्हणजे प्राण सोडला पण धनाची आशा नाही सोडली. त्या पुरलेल्या धनावर साप होऊन बसतात. याला म्हणावं लोभ. फार भयंकर आहे. म्हणून समूळ आसुरीचे धायपण ययांचे अविद्या केले. ययांचे धायपण अविद्या केले. यांचा दायीपणा, यांना जन्म देण्यासाठी सहाय्य कोणी केलं असेल तर ती आहे अविद्या. अविद्या, अविद्येने यांचं काय केलं आहे? दायीपणा केलेला आहे. जन्म होण्यासाठी यांना अविद्येने मदत केली आहे. अविद्या म्हणजेच अज्ञान. अज्ञानानेच यांना सगळं केलं आहे. हे राजाचे किर झाले परी तमाशी पढियंते भले, तेने निज पद या दिधले प्रमाद मोह. हे राजाचे किर झाले. ज्ञानोबा म्हणतात हे राजापासून उत्पन्न झाले, रजोगुणापासून उत्पन्न झाले. खरं आहे म्हटले, पण हे रजोगुणापेक्षा तमोगुणालाच जास्त यांची काय आहे? आवड आहे. आवड. तमोगुणाला यांची आवड आहे. रजोगुणापासून उत्पन्न झालेले आहे पण आवड तमोगुणावाल्याला आहे. असं यांचं महात्म्य आहे. त्याने निजपद यादीतले प्रमाद मोह. म्हणून या प्रमाद मोह निजपद दिले. म्हणून त्या तमोगुणाने याला काय दिलंय? आपलं पद देऊन टाकलंय. तमोगुणाने आपलं पद दिलं. कोणचं पद आहे? प्रमाद मोह. दोन पद आहे, एक प्रमादाचं आणि दुसरं मोहाचं. प्रमाद शब्दाचा अर्थ होतो चुका. मोठाल्या चुका त्याला प्रमाद म्हणतात. म्हणून मोठाल्या चुका लोक कोण करतात? ज्यांना फार काम आहे, ज्यांना फार क्रोध आहे, असे लोकच सगळ्या चुका करतात. तमोगुण आहे. म्हणून तमोगुणाने हे काय केलेलं आहे? आपलं पद दिलेलं आहे यांना. जे तमोगुणी लोक आहे, अंतःकरणामध्ये हे विकार आहे, ते विकार या काय करत असतात? चुका करत असतात. एखाद्याला जर क्रोध आला, घरामध्ये भांडणं झाले, फार भांडण झालं, फार भांडण झालं, रोजचाच भांडण, क्रोध आला, राग आला अंतःकरणामध्ये, आणि काय केलं? राग येऊन दोरी घेतली आणि फाशी घेतली. राग येऊन केलं काय? फाशी घेतली. नाहीतर काही लोक शेतकरी असले का जायचं शेतात औषध हाण फवारायला गेला, तेच औषध पिऊन घेतलं. मरण्याचे अनेक साधनं आहेत ना, एक साधन नाही मरण्याचं. हे कशातून होतं? क्रोधामधून होतं. क्रोधामधून. सामान्य माणसं फाशी घेत नाही.
एखाद्याला क्रोध जर नसेल, घरामध्ये भांडण होऊ द्या, काही होऊ द्या, पण घरच्या लोकांचा राग जर नाही आला, तो फाशी नाही घेणार. कुठंतरी निघून जाईल, 2-4 रोज याच्या गावाला जाय, त्या गावाला जाय, कुठं वारीला जाय, कुठं निघून जाईल, ते फाशी नाही घेत. पण क्रोध जर आला तर क्रोधाने मनुष्य फाशी घेण्यामध्ये, आत्महत्या करण्यामध्ये काय होतात, प्रवृत्त होतात, प्रवृत्त. तशी आत्महत्या करणं हे चांगलं आहे का? नाही, ही चूक आहे. सामान्य चूक नाही, फार मोठी चूक आहे आत्महत्या करणं. कारण आत्महत्या करणं म्हणजे देहाचा त्याग करणं आहे, देहाचा त्याग. आणि एकदा देह जर सुटून गेला तर परत कधी येईल हा देह हे सांगता येत नाही. शास्त्र वर्णन करतं, नरदेहाचा एक क्षण न मिळे कोटी देता सुवर्ण. नाथ महाराज सांगतात, कोट्यावधी धन जरी आपण नेऊन दिलं यम महाराजाला, आजचे दिवस मला जगून द्या, एवढं मोठं घ्या तुम्हाला, ते म्हणते फेक तिकडं, मला नाही लागत, ते मिळत नाही परत. दुर्लभ आहे, दुर्लभ. आणि सहज आपल्याला भेटलं त्याच्यामुळे किंमत राहिली नाही, आणि लोक त्याचा काय करतात, दुरुपयोग करतात, आत्महत्या करतात, देहाचा त्याग करतात. चांगलं नाही. तुकोबाराय म्हणतात, मरण जो मागे गाढवाचा बाळ, बोलीचे चांडाळ शुद्ध त्याशी. जो मरण मागे तो गाढवाचा बाळ. मरणाची जो अपेक्षा करतो, मरणाकडे जो प्रवृत्त होतो, तो कोण आहे? गाढवाचा बाळ आहे. गाढवाचा म्हणजे त्याचा बाप गाढवा आहे, आणि तो गाढवाचा काय आहे? बाप आहे. जो फाशी घ्यायला प्रवृत्त होतो त्याचा बाप गाढवा आहे, बाप. आता फाशी घेणारा हा, आणि गाढव बापाला का म्हटलं? साहजिकच आहे. फाशी घेणारा पोरगा आहे, बापाला गाढव कशासाठी म्हटलं? गाढव याच्यासाठी आहे, गाढव याच्यासाठी आहे की फाशी घेऊ नये, नरदेह दुर्लभ असतो, पुन्हा पुन्हा मिळत नाही, हे ज्ञान त्याच्या बापाने त्याला सांगितलं नाही, म्हणून तो काय आहे? गाढव आहे, गाढव. लोक हे सांगत नाही. आई बाप हे पैसे कमवण्यासाठी लोकाला, पोराला प्रवृत्त करतात. मुलाने शाळा शिकावी, मोठं व्हावं, अमक्या नोकरीला लागावं, तमक्या नोकरीला लागावं, सरकारी नोकरी लागावी त्याला, आणि काही कष्ट न करता त्याने काय करावं? पैसे गोळा करावे, मोठा बंगला बांधावा, मोठी गाडी घ्यावी, एवढंच शिकवतात आईबाप, एवढंच शिकवतात. कोणाचे आईबाप हे सांगत नाही की तुला नरदेह मिळालेला आहे, मदालसा सोडली तर, मदालसा जर सोडली तर कोणीच सांगत नाही तुला नरदेह मिळाला आहे, एक ना एक दिवस तुला मरायचं आहे, आता तरी तू सावध होय, विषयाच्या नादी लागू नको, भगवंताची भक्ती कर, नामस्मरण कर, साधना कर. हे कोण सांगतं? नाही सांगत. हे मदालसेने सांगितलं. आपला मुलगा, त्याला कळतही नव्हतं, एवढं एवढं लेकरू, ते जन्माला जन्माला त्याला पाळण्यात टाकला आणि उपदेश चालू केला. उपदेश मदालसा, काय देह निर्मिला कैसा, इथूनच चालू केलं, पाळण्यात घातल्यापासून. उठी पुत्रा जाई बाळा, त्याला अजून पाठीचं पोटावर होता येत नाही, आणि उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड, तया माझी संत जन आस्तिबा उदंड, तो तू गुरु करुणी घेई जो तू बुजविल प्रचंड. केवढा मोठा उपदेश केला पाळण्यात असताना. आणि हे लोक म्हातारे होतात, म्हातारे झाले तरी पोराला सांगत नाही तू परमार्थ कर म्हणून, म्हातारे झाले तरी. एवढा अवघड आहे. म्हातारेपणे तरी समजायला पाहिजे. आता आपली जाण्याची वेळ झाली, आपलं सगळं आयुष्य याच्यामध्ये गेलं, पोरा बाळाला तरी सावध करायला पाहिजे. नाही होत. नाही. त्या गोपीचंद राजाची आई मैनावती, नाथ परंपरेमध्ये वर्णन आहे, कथा येते. आपल्या महिपती बाबाच्या भक्तविजयामध्ये सुद्धा कथा आहे, भक्तलीलामृतामध्ये नवनाथात सुद्धा आहे, आणि महिपती बाबांनी सुद्धा लिहिलेलं आहे, कथा आहे. गोपीचंद राजा आणि त्याची आई कोण? मैनावती. गोपीचंद राजा श्रीमंत, ऐश्वर्य, सगळ्या पत्नी बायका, आणि ऐश्वर्यामध्ये स्नान सुरू झालं. स्नान सुरू झालं, खाली स्नान करायला लागला, वर माडी होती, आणि वर त्याची आई उभी होती, आणि आईवरून पाहत आहे गोपीचंदाचं स्नान चालू आहे. मोठा कुंड, गरम पाणी, थंड पाणी, वासाचं पाणी, त्याच्यामध्ये आमके फुलं, तमके फुलं, अत्तर टाकलेलं, आणि त्या सगळ्या त्याच्या बायका, दास दासी सगळ्या त्याला स्नान घालायला. ऐश्वर्यामध्ये स्नान सुरू झालं, आणि वरून कोण पाहतं? त्याची आई पाहती, मैनावती. आता मैनावती म्हणजे नाथ संप्रदायाचा काय होता? उपदेश झालेला होता, आणि परब्रह्माचं चिंतन करणारी होती. तिला माहीत झालं याचा बापसुद्धा असाच मेला, याचीही तीच गत होऊ राहिली.
हा सुद्धा विषयाच्या नादी लागलेला आहे, ऐश्वर्याच्या नादी लागलेला आहे. म्हणून डोळ्यामध्ये काय आलं? पाणी आलं. आणि पाणी आलं आणि ते पाणी गोपीचंदाच्या अंगावर पडलं. गोपीचंदाने वर पाहिलं, पाणी पडलेलं. आणि वर कोण उभी होती? आई उभी होती. नवल वाटलं त्याला, आईच्या डोळ्यामध्ये पाणी कसं काय आलं? आईच्या डोळ्यामध्ये पटकन स्नान उरकलं ना आईला बोलवून घेतलं. आई, डोळ्यामध्ये पाणी कशासाठी आलं? त्याच्या आईला सांगितलं, तुला काही कमी आहे का? तुला काही येत नाही का? ते नाही का? तुझं काही दुखतं का? तुला कोणी आमकं बोललं का? तमकं बोललं का? तुझ्यासोबत कोणी भांडण केलं का? आता सांग, त्याला मारतो, हे करतो. आईने सांगितलं, ते गप्पा मारू नको, मी रडते याचं कारण आहे, तुझा बाप सुद्धा असाच ऐश्वर्यामध्ये मेला आणि तू सुद्धा तसाच ऐश्वर्यामध्ये एक ना एक दिवस मरणार आहे. आता तरी काय होय? सावध हो, सावध. नंतर गोपीचंदाने सुद्धा नाथपंथाची दीक्षा घेतली, तो भाग वेगळा. म्हणून असे थोडे आहे आई वडील ते काय करतात? मुलाला सावध करतात. बाकीचे सगळे संसारामध्येच घालण्याचा प्रयत्न करतात. म्हणून गाढव मरण जो मागे गाढवाचा बाळ का म्हटलंय? आपल्या मुलाला सावध करत नाही. म्हणून मरण काय नाही, चांगलं नाही, मोठी चूक आहे. प्रमाद हे कोण करतं? ज्याच्या अंतकरणामध्ये काम क्रोध आहे. त्यानंतर मोह. मोह हे सुद्धा तमोगुणाचंच काय आहे? पद आहे, पद. मोह फार वाईट असतो. मोह फार. पहिल्या अध्यायामध्ये वर्णन करत असताना पुत्रस्नेहे मोहित धृतराष्ट्र असे पुसत. त्या धृतराष्ट्राला काय झाला होता? पुत्राचा मोह झालेला होता. मोह, पुत्राचा मोह. दरबार भरलेला आहे. एवढा मोठा दरबारामध्ये धृतराष्ट्र बसलेला आहे. भीष्माचार्य आहे, द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे. हे सगळे एकाचडी एक महारथी वीर महात्मे ब्राह्मण मंडळी बसली. आणि त्या सभेमध्ये काय चालू झालं? द्यूत खेळणं चालू झालं. द्यूत खेळणं. धृतराष्ट्र सामान्य नाही. धृतराष्ट्र आंधळा जरी असला तरी वेदवान भरपूर होता, ज्ञानी होता धृतराष्ट्र. आता द्यूत खेळणं चांगलं नाही हे धृतराष्ट्राला माहीत नव्हतं का? तरी सुद्धा दुर्योधनाने सांगितलं खेळायचं, खेळायचं. वा, खेळायला दिलं त्यांना निमंत्रण पांडवांना द्यूत खेळण्यासाठी. द्यूत संपला, द्यूतामध्ये सगळे हारले. आता शिल्लक काही नाही राहिलं. दुर्योधनाने सांगितलं, तुझी पत्नी अजून काय आहे? शिल्लक आहे, शिल्लक. द्रौपदीला जिंकून घेतलं. दुःशासनाला सांगितलं तिला काय करा? ओढत घेऊन ये. दुःशासन गेलेला आहे. एवढा मोठा आदेश दिला. धृतराष्ट्र नव्हता का तिथं? सभेत चाललेलं दिसत नव्हतं का धृतराष्ट्राला? सगळं दिसत होतं. आदेश दिला. दुःशासनाने ओढत आणलं आणि ओढत आणून तिथं तिला काय केलं? नग्न करण्याचा प्रयत्न केला. द्रौपदीने धृतराष्ट्राला विचारलं. द्रौपदीला तिकडं अगोदरच वाटलं की हे जरी दुष्ट असले तरी इथं सगळे दुष्ट नाही ना, माझा सासरा तिथं बसलेला आहे. आंधळा जरी असला तरी काय माहीत होणार नाही का? ते असं होऊ देणार नाही. तिला विश्वास होता आणि धृतराष्ट्राला विनंती केली, महाराज तुम्ही माझे सासरे आहे, मी तुमच्या कुलाची वधू आहे आणि मला या ठिकाणी नग्न केलं जात आहे. बोला. काही बोलला नाही धृतराष्ट्र. शांत बसून राहिला, काहीच बोलला नाही. भीष्माचार्य, कृपाचार्य सगळ्यांनी माना खाली घातल्या. एवढं सगळं धृतराष्ट्राला माहीत होतं. पण पोराचा काय होता? मोह होता. पोराचा मोह. आपल्या कुळातील स्त्री आपल्या पुढे नग्न केले जात आहे. काहीच वाटलं नाही धृतराष्ट्राला. मोहामुळे युद्ध ठरलेलं होतं. व्यासांनी सांगितलं धृतराष्ट्राला, व्यास महाराजांनी सांगितलं युद्धाचा परिणाम भयंकर होणार आहे. व्यासा, तुझे पुत्र मरून जातील. फार भयंकर परिणाम होणार आहे. हे तुझ्या हातात आहे. कारण दुर्योधन फक्त युवराज होता आणि राजा कोण होतं? धृतराष्ट्र होतं. धृतराष्ट्राच्या अधीन होतं. तर त्यांनी युद्ध थांबवलं नाही. तिथं म्हणायला लागला, मी काही करू शकत नाही, माझ्या ताब्यात काही नाही, पोराच्या ताब्यात आहे. राजा असताना सुद्धा भगवान परमात्मा गेले शिष्टाई करण्यासाठी. युद्ध करणं चांगलं नाही. शांतीदूत होऊन गेले भगवान परमात्मा. जगाच्या मालकाचं सुद्धा धृतराष्ट्राने नाही ऐकलं. कारण पुत्राचा काय होता? मोह होता. मोह. पुत्र स्नेहे मोहित धृतराष्ट्र असे पुसत म्हणे संजया सांगे मात कुरुक्षेत्रीची. हा मोह आहे. विवेक शून्य करून टाकतो मनुष्याला, आंधळ करून टाकतो. मोहामध्ये माणसाला काहीच कळत नाही. पुढचा कोण आहे काय नाही काही कळत नाही. म्हणून भगवान सांगतात, हे रजाचकीर झाले परी तमाशी पडियन ते भले, त्याने निजपद या दिले प्रमाद मोह. रजोगुणापासून उत्पन्न झाले, परंतु तमगुणाला यांची काय आहे? आवड आहे, फार मोठी आवड आहे. त्या तमगुणाने आपले 2 पद यांना देऊन टाकले.
एक पद आहे प्रमादाचं म्हणजे मोठाल्या चुका, आणि दुसरं पद आहे मोहाचं. या दोन्हीही पदाचा मालक कोण आहे? हे कामक्रोध आहे. तमोगुणाचे पद आहे आणि काम क्रोधाला हे देऊन टाकले, आता हे तुम्ही सांभाळा. म्हणून ज्याच्या अंतःकरणामध्ये काम आणि क्रोध उत्पन्न होतात त्या मनुष्याकडून फार मोठमोठ्याल्या चुका होत असतात, त्यांचं जे पद आहे. आणि त्या मनुष्याला मोह निर्माण होत असतो, कारण हे दोन्ही पद काम क्रोधाला दिलेले आहे. हे रजजकीर झाले परी तमाशी पडेन ते भले, त्याने निजपद या दिदले प्रमाद मोह. 244 होईपर्यंत आपण आलेलो आहे. उद्या पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.